हे मधु, मॅट्स, कुठेस तू? ओम्या, कोणीच नाहीये. हे मधु, मधु. सागर, हाय धना, काय कशी आहेस तू? प्रॉब्लेम झालाय. मला कळत नाहीये तुम्हाला कसं सांगायचं ते. काय झालं? तुम्हाला सहन होईल ना? का काय झालंय? काय खूप टेन्शन आहे का? मधू, काय झालं मधुला? मधू कोल्हापूरला गेलीये. का? तिच्या घरच्यांना सगळं कळलंय. काय कळलं? तुमच्या अफेअर बद्दल. तिचे बाबा आले होते आणि तिला घेऊन गेले. तुम्ही आत्ता स्टँडवर जा. ती आत्ताच गेलीये. तुम्हाला भेटेल ती. जा. अरे कमाल आहे यार, मला कोणी काही सांगतच नाही. तुला सवय ना खोटं बोलायला लागलीस तू. सकाळपासून मीच मिळालो का तुला? मी नाही बोलत, तुझ्याशी सुद्धा नाही बोलत. मला नाही. घाबरलो ना मी. ती काय पद्धत झाली का? सॉरी सॉरी सॉरी, परत नाही कर. बर, ते सगळं जाऊ दे. तुम्ही आधी लग्न करून टाका. कधीचे कल्चरल शॉक सुरू झाले परत गावठी. हे बघ, ते ओमदादा आणि ईशा वहिनी म्हणतात ना, तेही आवडत नाही मला. त्यामुळे धना, तो तुझा प्रॉब्लेम आहे. इतर लोक काय करणार त्याच्यासाठी? तू बदल ना गावठी. एक दिवस मी तुझी अशी वाट लावणार आहे ना, बघच तू. अगं काय हिला? ही माझ्यासारखी बोलायला लागली आता. तू कळवलं पण नाहीस येणार आहेस म्हणून. अगं, मी फोन करणार होतो पण सॉरी. काय झालं? काही नाही, फोन करायचाच ना मग. अगं म्हटलं येऊन तुला सरप्राईज करूया. अगं नाही, खरंच मला एक कॉन्फरन्स आहे रिओ डी जिनेरोला. कुठे? रिओ डी जिन, जाऊ दे, ब्राझीलमध्ये. ब्राझीलला? हो. सायंटिस्ट लोक कुठे ब्राझीलला जातात? अरे असं काय कॉन्फरन्स आहे? मला इंटरनॅशनल टूर आणि मला बोलवलंय. आय हॅव एन इन्व्हिटेशन देअर. आणि मग एक आठवड्याभराचं काम आहे आणि तो आठवडा संपल्यावर मग मी परत भारतात येईन. हो, मग सुपर्ब या. म्हणजे काय? तू का चाललायस? मी कशी राहणार आहे तुझ्याशिवाय इतके दिवस? मधु, सब्र का फल मीठा होता है. I miss you, Matt. मी पण खूप. अरे नजरेने जाळता का काय एकमेकाला? हा, ए ए पळताय कुठे? इकडे ये, इकडे ये गे पोरी. इथे उभे राहा. इकडे ये, इथे ये रे. काय चाललंय? आम्ही फक्त बोलत होतो. खरंच आम्ही फक्त बोलत होतो कामात. मी बोलत होतो. तुम्हाला मी या अवस्थेत पाहिलं ना म्हणून ठीक आहे. प्रमिलेने जर पाहिलं असतं ना तर तुमची ही सगळी लवशिप वगैरे आहे ना कॅन्सल. काय ठरवत होतात? हो, मी हिला सांगत होतो माझे काही टूर्स आहेत ना, कॉन्फरन्सेस. रिओ डी जिनेरोला आहे, मग तिकडून परत आल्यावर दिल्लीला जायचं आहे आणि तिकडून परत आल्यावर मला ट्रिव्हँड्रमला जायचं आहे. बघा ना, हे सगळं हिला सांगत होतो. मग भेटता नाही येणार ना मला. तेवढंच फक्त बोलत होतो. तुम्हाला सांगत होता बस. खरंच काहीच नाही, शपथ. मग एक काम कर, तू मधुलाही बरोबर घेऊन जा आणि एकूण 4 तिकीटं काढ. मी पण येतो तुमच्या बरोबर. तुम्ही दोघं पळून जाऊन लग्न करा आणि मी आजीला किडनॅप करून घेऊन येतो. कसं? कामात आजोबा, तुम्ही काय आजीचा पिच्छा सोडणार नाही ना? अगे नाहीतरी तिला माझ्याशी लग्न करायचंच नाहीये, पण तुम्ही मात्र पळून जाऊन लग्न करा दोघ जण. चला थांब, अजिबात थांबू नका. पळून जा
आणि लग्न करून टाका. गप बसाव. अगं लाजतेस काय? खरं बोलतायत ते. आलो ओम ओम युअर लाईफ. हाय, हाय. तू कधी आलीस? आत्ता. कसा गेला दिवस? मस्त. मला असं म्हणाला होतास की मी तुला फोन करेन, पण तू काही केला नाहीस, मला भेटलाच नाहीस. कामात अडकलो यार, आणि एक रजिस्ट्रेशन पण करायचं होतं. मी दिवसभर वाट बघत बसले होते तुझ्या फोनची. पण मला सांग, बाहेर असे का बसलेत आजी आजोबा? काय आलं? आजीचा मुलगा आला होता, अनिरुद्ध. काय? पण तो येऊन गेलाय ना मागे एकदा इथे. खूप रडत होता, पश्चातापाच्या आगीत होरपळतोय. आता काय उपयोग? आजीला म्हणत होता चल घरी बँगलोरला. मग त्या तयार झाल्या? आपलं लग्न होईपर्यंत कुठेही जाणार नाही असं म्हणाले. मग काय त्याने धिंगाणा घातला का? नाही, धिंगाणा नाही. बरा वाटला मला मुलगा. काय येतं एक एक घरावर काही कळत नाही. आई आहे त्याची, नाही म्हटलं तरी काहीतरी उरतच. काय म्हणालास तू? काय म्हणालास तू? परत बोल. काहीतरी उरतच. मी आईला भेटायला गेलो होतो तेव्हा मनात खूप संताप होता माझ्या. आई खूप ठरवलं होतं, काही झालं तरी नीट वागायचं नाही तिच्याशी, नीट बोलायचं नाही तिच्याशी. पण तिथे गेलो आणि क्षणात सगळं विरघळून गेलं. एक क्षण मी तिचा मुलगा होतो आणि ती माझी आई होती. तिने माझा चेहरा जेव्हा हातात घेतला ना, तेव्हा मला तिथे ढसाढसा रडावं असं वाटलं. पण मी आवरलं स्वतःला, पण मी झटकून दिला तिचा हात. मला भीती वाटली. चांगलं व्हायची भीती कशाला वाटायला पाहिजे? हो, कारण मी जर तिच्यात पुन्हा गुंतलो आणि ती मला पुन्हा सोडून गेली तर मी मात्र कोलमडून जाईल. पण ही अशी भीती काय कामाची आहे? असा विचार करून आपण आपल्यासाठी वाईटच गोष्टींना आमंत्रण देत असतो ना. मी तुला मिठी मारू? काय? Can I hug you? A sincere hug produces a hormone called oxytocin, and it is also known as love hormone. This substance has many benefits in our physical as well as mental health. It helps us to relax, to feel safe, and to calm our anxiety and fears. तू हे सगळं बोलला नसतास तरी मी तुला मिठी मारलीच असती. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. हमने तो जब कलियां मांगी थी. नाही, माझ्या लक्षात आलं. मधुनी काय सांगितलं माहितीये ना मला, की तुम्ही हे असं काहीतरी करता आणि दुसऱ्या काय म्हणतात ते इमोशनल ब्लॅकमेलिंग करता नुसतं. केवढं घाबरलो तुम्ही. हमने तो बस कलियां मांगी,
कांटों का हार मिला. अहो आता गाणं थांबवा. सॉरी म्हणतोय ना मी. सॉरी म्हणतोय मी. तुला किती उशीर अगं? हा किती उशीर झाला? हो, खाण्यापिण्याचं काही बघायला नको का? आणि आजींना सकाळी सकाळी मऊ भात लागतो, तो केला नाही तर त्या करत बसतील. जाने वो कैसे लोग थे जिनके. अहो मी तुम्हाला सॉरी म्हणालोय. सॉरी. ओके. आणि ते मधुला सांगायचं ना जे काय करायचं ते. मधू ती घोरत पडली असेल. बरं चला चला निघूया. हो, मी सांगितलंय मधुला. आपण तांबडी जोगेश्वरीला जायचं ना. हो, तांबडी जोगेश्वरी? अरे मी पण कित्येक वर्षात तांबडी जोगेश्वरीला गेलो नाही. मी पण येतो तुमच्या बरोबर. चला. एक मिनिट. तांबड्या जोगेश्वरीला वगैरे आता काही जाणार नाहीये. ते संध्याकाळी जाऊया. हा संध्याकाळी जायचंय? मग आत्ता कुठे जायचंय? तुम्हाला किती वेळा सांगित. धनाचे डॉक्टरांकडनं रिपोर्ट आणायचे. तपासणीसाठी चाललो. रेग्युलर चेकअप. अरे मग मी येतो ना. मी घरातलं सिनियर माणूस आहे, मोठा माणूस आहे. तुम्हा मुलांना काय करणार? चला मी येतो तुमच्या बरोबर डॉक्टरकडे. चला माझ्या बरोबर चला. काय अजून आता आजीना वगैरे बोलवायचंय का? नाही मी एकटा पुरे आहे. मी एकटा पुरे. आणि हे बघ, तुला जाता ती तांबडी जोगेश्वरी दाखवतो. हा चल 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 चल. चला काढा वरात. निघाली वरात. काय बाबा. Hi, princess, my sweet Olive, and my dearest Jasmine. कोण आहे त्या सगळ्या बायका? काय होतंय? काय चाललंय? ओळख पाहू काय चाललं असेल. बागकाम? नाही तर तू बाथरूम साफ करतोय? अरे यार, तू ना लग्नानंतर बहुतेक सकाळी सकाळी मला बाथरूमच घासायला लावणार आहेस. काय करतोय? मी ना आज पहाटे पहाटे उठलो. का ते मला माहित नाही, पण उठलो. अशी अशी लख जाग आली मला. त्याचा ताडकन मी पायावर उभा राहिलो. आणि माहितीये काय केलं मी ना माझ्या बाबांनी लहानपणी ना माझ्यासाठी टेन सुपरमॅन स्पायडरमॅनची अशी कॉमिक्स आणली होती. ती कपाटात मी जपून ठेवली होती. ती काढली आणि सपासप वाचायला लागलो. आणि काय कमाल एन्जॉय करतोय माहितीये. हे तू वाचलंस टेन? म्हणजे लहानपणी कधीतरी एखादं पुस्तक वाचलं होतं, पण तरच काही खास फॉलो नाही केलं. शी यार, अनबिलिव्हेबल आहे यार. तू कसं काय वाचलं नाहीस? मी ना आता सुद्धा ना तेवढंच एन्जॉय करतोय. मी तेवढीच उत्सुकता आहे मला आत्ताही वाचताना. मला दे ना एखादं पुस्तक. सॉरी हा. टेन सुपरमॅन स्पायडरमॅन याच्यापैकी काहीच मिळणार नाही तुला माझ्याकडून. स्वतः विकत घ्यायची आणि वाचायची. का कुचक्या एवढं काय? पण नाही, मला नाही द्यायची. त्याला काय अर्थ आहे यार? माझं ट्रेजर आहे ते. हो का? ते ट्रेजर. आणि मग मी कोण आहे? हॅलो, मी आहे तुझं ट्रेजर. लक्षात ठेवायचं. सर, मी जिवंत आहे आणि ते सगळे फिक्शन आहेत. खूप आवडतेस का? आपण फिक्शन आहोत आणि हे सगळे खरे आहेत. बाळ आहे तू काही काय बोलतेस? अगं मी खरंच सांगतोय. मला ही लोक दिसतात. असं मला वाटतं की ही खरीच लोक आहेत. आणि ना आपल्याकडे ना कधीतरी अशी सुपर पॉवर यायला पाहिजे. आणि काय करणार सुपर पॉवर घेऊन? लग्न. हॅलो, काय झालं? अगं आपल्या लग्नासाठी ना अशीच काहीतरी सुपर पॉवर लागणार आहे. बरं चल आवर लवकर. भेटू ऑफिसला. आय लव्ह यू. बाय बाय. लव्ह यू. मधू मधू काय काढा करतेस का? काय 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 काढायचंय? काय काढायचंय? अच्छा, हा जो चमचा आहे ना,
तू त्या भांड्यामध्ये ढवळतीयस, भांड्यामध्ये चहा आहे, तो जर तिथून तू काढला नाहीस तर त्या चहाला चमच्याची चव येईल. नाही? सॉरी सॉरी. अरे तुझ्यासाठी करत होते चहा. थांब. हो का? माझं लक्षच नव्हतं. सॉरी. होतं असं कधी कधी. हे घे. रेडी. थँक्यू. तो चमचा ढवळत का होतीस ग तू? साखर टाकली होती ती ढवळायला. हो 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 हो. पण मग चमचा ढवळण्यासाठी आत साखर असायला हवी ना? नाही 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 मीच वेडा आहे वेडा वेडा. नाही नाही, मी वेडा आहे ग. म्हणजे काय ती डोळ्यातला कचरा काढणे किंवा फोनवर गुलगुलू गप्पा मारणे किंवा मग गाणीच म्हणत बसणे किंवा असं अरे, असं ढवळत काही बसणं. नाहीये. असं काहीतरी करत बसलं ना की मग बहुतेक ह्यालाच प्रेमाचा आजार म्हणतात का ग? असं 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 जा ना यार. तुला एक खूप आनंदाची बातमी सांगायची मला. काय? मी जी ऍड लिहिली होती ना हा ती फायनल झाली आहे. काय? हो हो हो. ऐक 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 ऐक. तर ती फायनल झाली आहे आणि त्याच्याहून महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी की त्या पार्टीला ती फिल्म मीच डिरेक्ट करावी असं वाटतंय. ऐक ऐक. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या लिखाणाचा जो फ्लेवर आहे तो इतर डिरेक्टरना कळणार नाही आणि म्हणून मीच ती डिरेक्ट करावी. म्हणजेच माझ्या फिल्मच्या दृष्टीनं हे पडलेलं माझं पहिलं पाऊल आहे. एक नंबर. काँग्रेस. थँक्स. आता तू बघ रे काके. आता तू फक्त पुढे जाणार, मागे म्हणून बघणारच नाही. आता ही ऍड झाली ना की लगेच फिल्म सपासप लगेच एका पाठोपाठ एक. पण सर मला तुम्ही लक्षात ठेवाल ना? सर सर प्लीज. अरे? सर आपलं ठरलं होतं तुम्ही फिल्म कराल तेव्हा मला घेणार लीड ऍक्ट्रेस म्हणून. अरे हो. घ्या प्लीज 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 सर. नाही तर माझं अख्खं करिअर हिरोची बहीण करण्यात वाया जाईल हो सर. प्लीज सर प्लीज तुम्ही माझ्यावर उपकार करा आणि मला फिल्म द्या सर. हो 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 हो. बस. नक्की? नक्की नक्की कन्फर्म. पण आता माझी एक महत्वाची गोष्ट लक्षात घे. ओम्याला एक गोष्ट सांगायची ती विसरायची नाहीये. ओम्याचा बाबा आलेला आहे, तो रात्री घरी येणार आहे हे ओम्याला सांगायचं न विसरता. हो मी ते सांगते. पण सर तुम्ही मला फिल्म मध्ये घेणार ना? अरे हो यार घेणार घेणार घेणार. तर मी जाऊ माझ्या कामाला. नक्की ना सर? ओम्याला Promise सांगायचं. ना? अरे यार तू पण ना. म्हणजे आता पहिले फिल्म मग लग्न. लाईफ सेट आहे बॉस. पंछी बनू. ओम दादा ऐक ना. ए, बरं आलं तू आलीस. ए कसा दिसतोय तू घेतलेला शर्ट? अईला कमाल दिसतोय रे. आता मी सागरला पण घेईन असा. ओके. मी काय गिनीपिग आहे? हा मी तू मला आधी शर्ट देणार, मग मला छान दिसला की मग तू सागरला देणार. मेन उद्देश काय तुझा तर सागरसाठी शर्ट घ्यायचा, फक्त तो आधी माझ्यावर ट्राय करायचा. मी काय तू चान्सच शोधत असतोस फक्त बोलायला. गप बस जरा. बाय द वे मॅडम, आज सकाळी सकाळी तुम्ही इथे दर्शन कसं दिलत मला? एकतर मॉर्निंग वॉकच्या नावाखाली तुम्ही भटकायला हवत, नाहीतर आपल्या रूम मध्ये घोरत पडायला हवत. ओम दादा तुला एक रिक्वेस्ट करू मी? प्लीज तू ऑफिसला गेल्यानंतर मी इथे तुझ्या बेडवर झोपले तर चालेल का? मला माझं स्वप्न कंप्लीट करायचंय यार. काय? हो मला इतकं कमाल स्वप्न पडतं माहितीये का सकाळी आजकाल. पण ही धना बिंडो घेऊन मला उठवते आणि सगळे स्वप्न डिस्टर्ब करून टाकते. काय स्वप्न होतं माहितीये का आजचं? असं मस्त सात्विक पवित्र सुंदर. सात्विक पवित्र सुंदर स्वप्न? हो काय बोलतेस? अरे काय माहितीये का, मी आपल्या अंगणात अशी मस्त सारवत बसलीये शेणाने. हा आणि पारिजातकाचा सडा पडलाय. मागून असं घनश्याम सुंदर म्युझिक लागलंय आणि मी असं ते एक एक पारिजातकाचं फूल उचलते आणि माझ्या परडीत टाकते. आणि या सगळ्यात असं लांबून धुरातून एक राजपुत्र घोड्यावर बसून माझ्या जवळ येतोय. आणि जसा जसा तो माझ्या दिशेने येतोय ना तसं त्या स्वप्नात त्या मूर्ख धनाचा आवाज मिक्स होतो आणि तो घोड्यावरून येणारा राजपुत्र सायकलवर येतो आणि माझ्या हातात पोस्टपेड मोबाईलचं बिल देऊन जातो. हसू नकोस तू, गप्प बस. मस्त स्वप्न आहे, फारच धमाल. काय आहेत कुठे तुमचे राजपुत्र? तो ब्राझीलला गेलाय, कॉन्फरन्स आहे त्याची. ब्राझीलला
एक मिनिट हसण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यात. ब्राझीलला कॉन्फरन्स होऊ शकते, हुशार माणसं असतात, रिसर्च होऊ शकतो ब्राझीलला. करेक्ट. मग काय त्याच्या कॉन्फरन्सचा गोल अचीव करेलच तो, नाही का? तू गप रे, तू उगाच पिडत असतोस त्या बिचाऱ्याला. ए रणजित काका, मी गेलो रे. कुणाला सांगतोयस तू? रणजित काका पोचला पण ऑफिस ऑलरेडी. हो अरे तुला माहित नाही, तो त्याची पहिली ऍड डिरेक्ट करतो इंडिपेंडेंटली. कमाल ना? हे वाव, सुपर्ब, कमाल. रणजित काकाची मजा एक चालली. मिनिट, त्याने मला एक निरोप द्यायला सांगितला होता तुला. हा, मी विसरले, सॉरी. वाव, मस्त. आठवलं की फोन करून सांग मला. हा ठीक आहे. नाही, एक सेकंड. आठवला मला. त्यांनी मला सांगायला सांगितलं होतं की तुझे बाबा येत आहेत आज.